तर महाराष्ट्रामध्ये मोठे फेरबदल होणार असल्याच्या चर्चा आहेत आणि त्यातच शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं वक्तव्य केलंय. तर फडणवीस केंद्रात गेलेच तर भाजपचाच मुख्यमंत्री होईल असं राऊतांनी म्हटलंय. बघूयात. तर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्राच्या सेवेसाठी केंद्रात जाऊ शकतात आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचाच एखादा वरिष्ठ मंत्री हा मुख्यमंत्री होईल. देवेंद्रजींनी प्रधानमंत्र्यांची खुर्ची सांभाळावी आणि महाराष्ट्राची धुरा एकनाथ शिंदेच्या हाती द्यावी, ही आमच्या सगळ्यांची भावना आहे. शिंदे फडणवीसांच्या वरिष्ठ नेत्यांशी दिल्लीत चर्चा करतात. येत्या 1.5 महिन्यात महाराष्ट्रात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. त्यातच शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री आणि आमदारही उघडपणे शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावं असं वक्तव्य करतायत. फडणवीसांनी पंतप्रधान पदाची खुर्ची सांभाळावी आणि शिंदेंनी महाराष्ट्राची धुरा हाती घ्यावी असं शिंदेचे आमदार संजय गायकवाड हे म्हणाले. आमच्या महाराष्ट्रातल्या तमाम लोकांची अशी भावना आहे की देवेंद्रजींनी प्रधानमंत्र्यांची खुर्ची सांभाळावी आणि महाराष्ट्राची धुरा एकनाथ शिंदेच्या हाती द्यावी, ही आमच्या सगळ्यांची भावना आहे. शिंदेंना त्यांच्या इक्वल म्हणजे नेत्यांमध्ये जे एक इक्वल असते ना, जे फडणवीस नेहमी अशा अहंकाराने सांगतात माझ्या पातळीच्या लोकांनीच माझ्याशी बोलावे, ही कर्म कसं फिरून येतं. जे फडणवीस अहंकाराने दुसऱ्यांना सांगतात की माझ्या पातळीच्या नेत्याने माझ्याशी चर्चा करावी, शिंदे फडणवीसांशी चर्चाच करत नाही. शिंदे फडणवीसांच्या वरिष्ठ नेत्यांशी दिल्लीत चर्चा करतात. याचा अर्थ शिंदे बोलून दाखवत नाहीत, पण शिंदे हे दाखवून देत आहेत फडणवीसांना की तुम्ही माझ्या पातळीचे नाही आहात, माझ्या पातळीचे वरचे, तुमच्यावरचे जे तुम्हाला कंट्रोल करू शकतात. उपमुख्यमंत्री शिंदेच्या दिल्लीत बैठका वाढल्यात, त्यामुळेच अंधारेंनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावलाय. तर फेरबदलात केंद्रात फडणवीस मंत्री झाले तर भाजपचाच वरिष्ठ मंत्री मुख्यमंत्री होईल असं राऊत म्हणाले. मला एवढंच वाटतंय गेल्या काही काळापासून की केंद्रामध्ये जर मोठे फेरबदल झाले तर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राष्ट्राच्या सेवेसाठी केंद्रात जाऊ शकतात. त्यांची सेवा केंद्र सरकार घेऊ शकतं आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचाच एखादा वरिष्ठ मंत्री हा मुख्यमंत्री होईल. महाराष्ट्रातल्या जनतेनं देवाभाऊंना 5 वर्षासाठी मुख्यमंत्री म्हणून निवडून दिले आणि 2029ची निवडणूक देखील आम्ही देवाभाऊंच्या नेतृत्वातच लढणार आहोत. आणि संजय राऊतांना माझं पुन्हा एकदा सांगणं आहे, तुम्हाला भांडूपमध्ये तुमच्या वॉर्डामध्ये उबाटा गटाचा नगरसेवक निवडून येता येत नाही हो. तुम्ही काय भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान मुख्यमंत्री ठरवायला निघालात. आपला पक्ष संपत आला आहे, आपल्या वॉर्डात आपल्याला उमेदवार ठरवता येत नाही, त्याच्याकडे थोडे लक्ष द्या, त्यात तुमचं जास्त हित आहे. महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेत्यांना फडणवीसच मुख्यमंत्री राहावेत असं वाटतंय. बावनकुळेंनी तर 2029 नंतरही फडणवीस मुख्यमंत्री होतील असं सांगून मित्रपक्षांचे दावे फेटाळलेत. खरं तर आज राज्यामध्ये अत्यंत आमचे अष्टपैलू कर्तृत्वाचे नेते देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री आहेत. राज्याला देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री राहावे ही 14 कोटी जनतेची भावना आहे. आणि मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगेल, या राज्यामध्ये 2034 पर्यंत देवेंद्रजी फडणवीसच मुख्यमंत्री राहणार आहे. बावनकुळेंचे हे ढोंग आहे. मुळात बावनकुळेंची अवस्था त्या एका जाहिरातीसारखी आहे, मन में लड्डू फूटा तो लड्डू फूट रहे है बावनकुळे के मन में बहुत लड्डू फूट रहे है, की कधी एकदा ती खुर्ची रिकामी होते आणि कधी एकदा मी त्या जागेवर क्लेम करतोय. पण याच्यातनं अजून एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की बावनकुळे ज्या अर्थी म्हणतात की 34 पर्यंत फडणवीस महाराष्ट्रातच राहणार, याचा अर्थ फडणवीसांनी कधीही पंतप्रधान पदाच्या शर्यतीत येऊ नये. केंद्रात मोदींच्या कॅबिनेटचा विस्तार होणार आहे. याच विस्ताराचं कनेक्शन महाराष्ट्रासोबत जोडलं जातंय. पण स्वतः मुख्यमंत्री फडणवीस महाराष्ट्रात मोठे फेरबदल होणार नाही असं सांगताय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.